मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द चॅनेल. आता सिंगापूर एअरपोर्टवर आहोत. इथून आम्ही बालीला जाणार आहोत. खूप वर्षानंतर म्हणजे 2016 नंतर आत्ता मी सिंगापूरला आलेलो आहे. आणि नाना आई 2019ला आले होते, त्यानंतर आता आलेले आहे. आता आम्ही सिंगापूर एअरपोर्टच्या बाहेर जाणार नाही आहे, कारण आम्हाला इथूनच बालीची फ्लाईट घ्यायची आहे. साधारण 1-1.5-2 तासाचा लेओव्हर आहे. थोडा वेळ आहे अजून. सो जोपर्यंत गेट ओपन होत नाही तोपर्यंत आम्ही इथे वेट करू आणि गेट ओपन झालं की मग गेटच्या दिशेने जाऊ. सो ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की कसं आम्ही इथून बालीला पोचतो आहे आणि बालीमध्ये कोणत्या हॉटेलमध्ये थांबतो आहे ते. सो चला आता हा आपला ब्लॉग चालू करूया आणि बघूया पुढचा प्रवास आपण कसा करतो आहे. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत तर टर्मिनल 2ला. टर्मिनल 2 ही वेगळ्या बिल्डिंगमध्ये आहे. सो आता इथून आम्ही एक ट्रेन पकडणार आहे आणि ती जाणार आहे टर्मिनल 2च्या बिल्डिंगमध्ये. सो तिथून आपल्याला फ्लाईट घ्यायची आहे. हे नुसतं कॉफीचं शॉप आहे, किती मोठं आहे. इथून आपल्याला टर्मिनल 2ला जाण्यासाठी ट्रेन आहे. सो आता आम्ही इथे आतमध्ये आलो आहे, ट्रेनची वाट बघतो आहे. एकदा ट्रेन आली की आपण आलीच आय थिंक. सो ही आलेली ट्रेन आहे, ही आपल्याला टर्मिनल 2च्या दिशेने घेऊन जाणार आहे. आणि टर्मिनल 2 आहे ती समोरची बिल्डिंग दिसते, ही आहे, इथे आपल्याला जायचं आहे. बस बसा बसा. सो आता सगळी खाली ट्रेन आहे. आम्ही 4-5 जणच आहोत. आता आपण होतो ते ह्या बिल्डिंगमध्ये होतो टर्मिनल 3ला आणि आता आपण जाणार आहोत तिकडच्या टर्मिनल 2ला. खूप सुंदर शहर आहे, खूप स्वच्छ शहर आहे आणि इतकं प्रॉम्प्ट आहे टाईमच्या बाबतीत. मी बघितलं 2016ला जेव्हा आम्ही आलो होतो, म्हणजे एकदम सेकंदाला व्हॅल्यू आहे इथे. सो जे टायमिंग दिलेलं असणार त्या टायमिंगला तुम्हाला ती गोष्ट मिळणार म्हणजे मिळणार. त्यामुळे मला सिंगापूर सिटी खूप आवडते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळीकडे जिकडे बघाल तुम्ही तिथे त्यांनी ग्रीनरी मेंटेन केलेली आहे. छोटंसं देश आहे पण खूप सुंदर देश बनवलं आहे त्यांनी. आणि टुरिझमवर देश प्रमोट होतो आहे. ते टुरिझम त्यांनी खरंच खूप छान वाढवले. ही गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. आय थिंक आता आपण टर्मिनल 2ला पोचतोय. चला. सो आता आम्ही टर्मिनल 2मध्ये आलेलो आहोत. आधी आपल्या E28च्या दिशेने जायचं आहे, जे इथे आपल्याला दाखवलं आहे. कारण आमचा गेट जो नंबर आहे E28 आहे. साधारण 2-2.5 तासाचा फरक आहे मुंबईपेक्षा. मुंबईमध्ये आत्ता सध्या 5:45 झालेत आणि इथे आत्ता साधारण 7:15 झालेत. एन्जॉय करतायत जर्नी. ही बघा, खूप सुंदर बनवले. म्हणजे असं वाटतं की खाली पाण्यात आहे आपण. इकडे चलो, आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या गेटच्या दिशेने जाऊया. कारण साधारण 9:15ची फ्लाईट आहे आणि आत्ता साधारण 7:15 झाले. 1 तास आहे, पण वेळेत आपल्या गेटवर पोचलेलं बरं राहतं. उगाच उशीर नको.
आता हे बघा, हे लहान मुलं आहेत इथली आणि ते त्यांची ट्रॉली स्वतःची घेऊन जात आहेत. सो इथे मुलांना अजिबात असं ट्रीट केलं जात नाही की जसं आपण काय करतो, मुलांच्या ट्रॉली सगळं आपण घेतो आणि मुलांना ट्रॉली बसवून घेऊन जातो. पण इथे मुलांना पहिल्यापासून एक वळण लावतात की स्वतः करायचं. सो एक चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो, आता फायनली E28 गेटला पोचलेलो आहे धावत पळत. खूप रनिंग झाली सकाळी, खूप वॉकिंग झालं, मॉर्निंग वॉक. पण फायनली आलो वेळ. आता इथे बोर्डिंग चालू झालेलं आहे. तर चला आता बोर्ड होऊया आणि आपली पुढची जर्नी कंटिन्यू करूया. आता इथे बघा, ही फ्लाईट वेगळी आहे. ही 787 आहे. मागे होती ती एअरबस 380 होती. आता ह्याच्यामध्ये 3 आहेत, तिकडे 3, इकडे 3 असं आहे. सो हे 52 आपला नंबर आहे. बसा, कोण तिकडे बसतं आहे? बसतो बस. ओके. सो फायनली आम्ही बोर्ड झालो आहे. अजून थोडासा वेळ आहे. सो थोड्या वेळात टेक ऑफ करणार. सो तोपर्यंत आम्ही आमचं लगेज सगळं वर ठेवतो. तर मित्रांनो, आता आम्ही आहोत बाली एअरपोर्टमध्ये. खूप सुंदर एअरपोर्ट आहे आणि खूप मोठं एअरपोर्ट आहे. आता आम्ही पुढच्या दिशेने जातो आहे इमिग्रेशनच्या इथे. बघूया किती लाईन आहे ते. तर मित्रांनो, आता हे जी लाईन दिसते तुम्हाला सगळीकडे, ही विजा ऑन अरायवलची लाईन आहे. सो पुढे जाऊन ते आपल्याला पासपोर्ट, बोर्डिंग पास वगैरे दाखवून आणि ते फी पेड केल्यानंतर मग आपल्याला विजा मिळेल. A few moments later. तर मित्रांनो, आता जस्ट विजा घेतला आणि बाहेर पडतो आहे. ॲक्च्युली इथे 2600 रुपये समथिंग आहे, म्हणजे 5 लाख इंडोनेशियन रुपया. पण कॅशमध्ये दिलं तर, आणि जर आपण कार्डने पेमेंट केलं तर एक्स्ट्रा 2% चार्ज लागतो. म्हणून मी कार्ड दिलं. पण तिघांचे मिळून 8000 रुपये समथिंग गेले. पण ठीक आहे, म्हणजे जास्त महाग नाही आहे. सो ज्या कंपनीबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्यांच्याकडून मी ती टूर घेतलेली आहे, आता त्यांचा कॉन्टॅक्ट असतो इथल्या लोकल टूर ऑपरेटरसोबत. सो ते त्यांचा माणूस आता घ्यायला आलेला आहे एअरपोर्टच्या बाहेर. मला वाटतं बॅग खूप वेळ फिरत असणार आहे तिथे. खूप वेळ झाला इथे आम्ही थांबलो होतो. सो आता बॅग कलेक्ट करतो आणि मग बाहेर पडतो. सो आता लगेज मिळालं आहे. आमच्या दोघांची बॅग आलेली आहे. आता आईची बॅग मे बी इथेच असेल, येतच असेल. तुझीच राहिली येईल ना? जास्त बदली नाही ना? येईल. चला, तो तिथे आहे. या, तो तिथे. हां, हे आलेल्या अगोदर काढून ठेवलेले आहेत. चला. सो हे असे बाहेर थांबलेले असतात, जे पिकअप करायला आलेले असतात. सगळ्यांकडे बोर्ड आहेत, जर तुम्ही बघू शकता. सो आता आपलं नक्की कुठे थांबलं आहे ते बघूया. व्हॉट इज युअर गुड नेम? दानू. येस. नमस्ते. On the way we will take SIM card. Yeah, on the way. Okay. You have good sun, you bring your bottle. Yeah. I hope you don't wait long. Yeah, we worry too because you're coming late. You know, I'm coming at 12:30. Okay. Because I know in immigration. Yeah, it's take a very long time. Long time. Yeah. सो आता आम्ही टॅक्सीकडे चाललो आहे. वेट. जसं आपल्या इथे कसं असतं की एअरपोर्टवर आल्यानंतर कॅब्स एका दिशेला उभे असतात, तसंच इथे आहे. सो हे आता आय थिंक सगळ्या इथे कॅब्स असणार आहेत पार्किंगमध्ये. कसं वाटतं आले हो?
जरा गरम आहे ना? थोडं गरम आहे. हां, इथे कसं आहे ना, ट्रॉपिकल वेदर आहे ना, त्याच्यामुळे. ओके ओके ओके. Still empty. We'll buy some souvenirs a lot. We are here because they have 40 wedding anniversary. Oh, No, great. so, yeah. So that's why- Congratulations. First then silver, then close to gold. So that's why we plan for Bali. Yeah. It's a beautiful country, so we decided to come here. Yeah. Yeah. A few moments later. तर मित्रांनो, आता सिम वगैरे घेतलेलं आहे आणि साधारण मला 25 GB सिम इथे 3,50,000 इंडोनेशियन रुपयामध्ये मिळालं, म्हणजे आपलं 1,800 रुपये. मी वोडाफोनमध्ये पण चौकशी केली होती, पण तिथे 4,000 कॉस्ट करत होते. सो मी बोललं की इथे येऊन घेऊ, तेच सेम आपल्याला मिळणार आहे, पण इथे कमी प्राईसमध्ये मिळेल. आणि एअरपोर्टवर ह्याच्यापेक्षा जास्त कॉस्टली असतं, सो त्यामुळे तिथे न घेता इथे घेतलं मी. खूप छान झालं. आणि त्याच्यासोबत परत मला आठवलं की मी युनिव्हर्सल ॲडॅप्टर आणायचं विसरलो. सो मी आता ते युनिव्हर्सल ॲडॅप्टर पण घेतलं. साधारण 300-350 रुपयाला ते मला पडलं. आणि आता घेतले सगळं. आता निघालोय हॉटेलवर आणि मिस्टर दानूंनी इंडियन सॉंग्स लावलेत आमच्यासाठी. Let's singing together. ऋषी कपूरचे सॉंग्स चालू आहेत. You like Indian music? Yeah, a lot. A lot. Yeah, I was from I was kid. Okay. My parents usually bring me to indie movie. That time. Okay, that's And great. then until right now, I must I can singing the all song one. Okay, Yeah. that's great. That's great. It's something your mom singing together. Yeah. Yeah, we in Bali, we are majority of Hindu Okay. in Bali. Okay. But Indonesian Muslim majority. Okay. But in Bali, Indonesia Muslim majority. But in Bali, Hindu majority. Okay. Okay. But we have 4 religions in Bali too. Okay. We receive all religions, but we thinking they fry for Bali too. Yes. Like we in India, we have lots of community. Oh yeah. Yeah. And I see. but still we are staying together and we living happily. Yeah. Ultimately, humanity is one religion. Ah. सगळं महाभारताच्या ह्याच्यातलं Oh, बरं oh, oh. The story is same Hindu Bali and Yes, Hindu sir. India. Yes, Story sir. all same. Yes. Yeah, about statue, we have Trimurti. Yes. From my bracelet is 3 color, black, white, and red. Okay. That is meaning the red one is Brahma. Okay. They're making words, and then the Vishnu black color. Okay. Vishnu, they keep the life. Okay. And then Shiva is the white one. Yes. For breaking everything. And everything. Yes. त्रिमूर्ती. Trimurti. Trimurti. तर मित्रांनो, आता तिथे 2:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही हॉटेलवर आलो आहे. आता पहिल्यांदा चेक इन करून घेतो आणि मग लगेच आपण घेऊन रूममध्ये जाणार आहोत. सो आता मिस्टर दानूच जात आहेत. आता आपल्याला उद्या सकाळी भेटतील. आता आज आपल्या येस या बाय ओके थँक्स. ओके. सो हे हॉटेलचं एंट्रन्स लॉबी आहे आणि की मिळाले रूमची आणि आता आपण जाणार आहोत आपल्या रूममध्ये. आपलं लगेच ते रूमपर्यंत घेऊन येतील. सो खूप छान हॉटेल आहे. भारी आहे तो माणूस पण भारी आहे. जॉली आहे. एक नंबर आहे. तोच म्हणजे आपल्याला छान भेटेल. हा म्हणजे माहिती चांगली देतोय. माहिती चांगली देतोय. I will inform you. Yeah. We have restaurant. And Okay. If you want to breakfast, you can breakfast in this restaurant. ओके 7 to 10 7 to 10. टाइम. Oh, 7 until 10:30. ओके 10:30. ओके. हो खूप सुंदर हॉटेल आहे. And we have no swimming pool. या And Okay. another side. द बिग. Yeah.
ओके May I see your key card? Second floor. ओके Is it okay for you? या ओके. सुंदर आहे ना. हॉटेल कसं आहे? छान. भारी वाटतंय ना. हिरवगार फोटो काढायसारखंच आहे. केरळचं पण असंच वातावरण होतं. आपण ह्याला राहिलेलं बॅक वॉटरला. बॅक वॉटरला हां हां एक नंबर. ओके ओके. सो ही आता आपली रूम आहे. Sir, if you need anything else, Okay. it's dia 0 the reception, okay? ओके ओके थँक्यू सो मच. सो ही आता आपली रूम आहे. हे इथे आपल्याला कबड आहे, बाकी पाणी बॉटल, केटल आणि फ्रीज दिलेलं आहे. इकडे हे मोठं असं वॉशरूम आहे आणि ही रूम आहे. छान आहे. येस थँक्यू सो मच. या 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 बाय बाय बाय. आणि ह्याला बाल्कनीसुद्धा आहे. वाव. किती सुंदर आहे ना आई. तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा हा आमचा प्रवास इथे येऊन थांबला. जे मी फोटोजमध्ये बघितलं ना तेच रिअलमध्ये आहे आणि खूप सुंदर आहे हॉटेल. आता आपण इथे 2-3 दिवस आहोतच. आजच्या दिवशी आपण काहीच ठेवले नाही आहे. आज आपण रिलॅक्स राहणार आहोत आणि उद्यापासून अट्रॅक्शन्स जे एक्सप्लोर करणार आहोत ते उद्यापासून चालू होणार आहे. सो वेट अँड वॉच. नक्की आपण बालीमध्ये काय काय एक्सप्लोर करणार आहे आणि काय काय बघणार आहे. जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो बस आजच्या पुरतं इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा जस्ट अबाउट अस. दॅट्स इट फॉर टुडे. होप यू लाईक दिस व्हिडिओ. वी विल मीट यू इन नेक्स्ट ब्लॉग. टिल देन बाय बाय. टेक केअर अँड लव्ह यू ऑल.